नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये NTA कडून एक महत्त्वाची नोटिफिकेशन आलेली आहे, ती बघणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आता तुम्हाला चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं आहे? कारण या चॅनलवरती नीट 2026 ची जी पण काउन्सिलिंग प्रोसेस होणार आहे, त्याच्यासोबतच जे पण काही नोटिफिकेशन येत असतात NTA कडून विद्यार्थ्यांसाठी, त्या या चॅनलवरती सविस्तरपणे अपलोड करण्यात येत असतात. तर जर का तुम्ही नीटच्या ऑनलाईन वेबसाईटवरती गेला असाल, तर तुम्हाला इथं एक नोटिफिकेशन दिसत असेल, की एक्सटेन्शन फॅसिलिटी फॉर सबमिशन ऑफ बँक डिटेल फॉर रिफंड एक्झामिनेशन फीस ऑफ नीट UG 2026. आता एक-एक करून आपण सगळ्या गोष्टी बघून घेऊया. या PDF मध्ये काय-काय दिलेलं आहे. तर 27 मे 2026 रोजी ही जी पण आहे, ती काय रिलीज करण्यात आलेली आहे. पब्लिक नोटीस ही देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे, की सब्जेक्ट एक्सटेन्शन ऑफ फॅसिलिटी ऑफ सबमिशन ऑफ बँक अकाउंट डिटेल फॉर रिफंड ऑफ एक्झामिनेशन फीस ऑफ नीट UG 2026. आता तुम्हाला माहीत असेल, की जे पण 2026 ची नीट UGची एक्झाम झाली होती, तर ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि NTA कडून त्यांनी सांगितलेलं होतं, की जी पण फीस आकारण्यात आलेली होती NTA कडून नीटची 2026 ची ॲप्लिकेशन फॉर्मसाठी, तर ती ₹1700 होती. कोणासाठी? तर जनरल कॅटेगरीसाठी आणि SC, STसाठी आय थिंक 1600 होती आणि OBCसाठी पण 1600 होती. ठीक आहे. तर ती फीस तुम्हाला परत करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी ही पण नोटीस टाकली होती, की 27 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, की जे पण तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पैसे हवे असेल, त्याचं काय करायचं होतं तुम्हाला, की पासवर्ड वगैरे टाकायचं होतं. ठीक आहे. तर ते आता त्यांनी काय केलेलं आहे, ते डेट वाढवून दिलेली आहे. आता ती डेट काय आहे तर बघून घेऊया आपण. कंटिन्युएशन ऑफ द पब्लिक नोटीस 12/5/2026 टू 22/5/2026 रिगार्डिंग रिफंड ऑफ एक्झामिनेशन फीस फॉर NEET UG 2026 candidate, the NTA had provided a facility on NEET UG registration portal for submission of preferred bank account detail for processing of fees refund from 22 मे टू 27 मे. 27 मे पर्यंत त्यांनी डेट दिलेली होती. बरोबर? तर आता त्यांनी काय केलेलं आहे, ती डेट वाढवून दिलेली आहे. सो फार 13 लाख कॅन्डिडेट हॅव अपडेटेड देअर बँक अकाउंट डिटेल्स. म्हणजे 22.43 हजार विद्यार्थ्यांनी 2026 ची एक्झाम दिलेली होती. त्याच्यामधून फक्त आणि फक्त 13 लाख विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, बँक अकाउंट आणि डिटेल सगळी भरलेली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाही. त्या कारणामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर ही जी फॅसिलिटी आहे, इन ऑर्डर टू फॅसिलिटेट कॅन्डिडेट हू आर येट टू सबमिट देअर बँक अकाउंट डिटेल, NTA हॅज डिसाइडेड टू एक्सटेंड फॅसिलिटी फॉर सबमिशन ऑफ बँक अकाउंट डिटेल टिल 22 जून 2026. म्हणजे 22 जून 1 महिना यांनी एक्सटेंड करून दिलेला आहे. 22 जूनपर्यंत यांनी ती डेट आता केलेली आहे. म्हणजे पूर्ण आणि पूर्ण 1 महिना त्यांनी ती डेट वाढवून दिलेली आहे तुमच्यासाठी. पण माझ्या हिशोबाने जेवढ्या लवकर तुम्ही ते पोर्टलवरती जाऊन बँक अकाउंट डिटेल, अकाउंट होल्डर नेम, IFSC कोड, बँक अकाउंट नंबर याच गोष्टी आहेत ते भरशाल तर तेवढं तुम्हाला पण फायदेशीर ते ठरणार आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट मे लॉग इन इंटू रजिस्ट्रेशन पोर्टल युजिंग देअर क्रेडेन्शियल and access the refund link to submit their bank account detail. Candidate may also upload a cancel check if desired to ensure accuracy of bank account information. The login steps are available at Annexure 1. Once the account bank details are submitted, the same shall be treated as finance and no further modification shall be permitted thereafter. Candidates are required to fill detail as specific Annexure 1 carefully. ठीक आहे. आता यांनी किती तारखेपर्यंत केलेलं आहे तर 22 तारखेपर्यंत केलेलं आहे आणि जे एकदा तुम्ही बँक अकाउंट दिलेलं आहे तेच बँक अकाउंट तुमचं राहणार आहे परमनंट, असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. डायरेक्टली नोटीसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर Annexure 1 बघून घ्या तुम्ही. तर तुम्हाला काय करायचं आहे, सरळ-सरळ ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, जे पण कॅप्चा असतो तो टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर ओ-टी-पी हॅज बीन सेंड म्हणजे ओ-टी-पी फॉरगेट जर का पासवर्ड केलं तुम्ही तर ओ-टी-पी त्याच्याकडे शेअर होईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सरळ-सरळ या डिटेल्स भरायच्या फक्त. कोणते-कोणते डिटेल्स तर अकाउंट होल्डर नेम, जे पण ॲज पर बँक ठीक आहे. जे पण बँकवरती अकाउंट होल्डर नेम आहे ते टाकायचं आहे तुम्हाला. त्याच्यासोबतच IFSC कोड, जे पण IFSC कोड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर अकाउंट नंबर, जे पण अकाउंट नंबर आहे बँकचा तो. त्याच्यानंतर बँक नेम, ठीक आहे, बँक नेम. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहीत नाही आणि पालकांना सुद्धा माहीत नाही, की जी तुम्ही फीस दिलेली आहे ती रिफंड होणार आहे. तर ती रिफंड घेऊन टाका तुम्ही. ₹1700 खूप जास्त असतात, ₹1600 खूप जास्त असतात. तर ती फीस तुम्ही घेऊन टाका. फक्त तुम्हाला या डिटेल्स टाकायच्या आहे. जे पण तुम्ही फीस भरली होती नीट 2026 साठी ती तुम्हाला परत मिळणार आहे. एवढी गोष्ट तुम्ही
सगळ्यांना कळवा ज्यांनी ज्यांनी नीट दिलेली आहे. आणि तुम्ही अगोदरच भरला असेल हे सगळं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं मी सांगू इच्छितो तुम्हाला. सोबतच तुम्ही ऑलरेडी भरला असाल तर याचा काही अर्थ नाही या व्हिडिओचा तुमच्यासाठी. पण ज्यांनी नाही भरलेला आहे ते लवकरात लवकर भरून द्या. ठीक आहे. सो पुढे काही अडचण येणार नाही तुमच्यासाठी पण. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेटर कॉलेज अलॉट व्हावा. आणि जर का ते करायचं असेल तर नक्की तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.